चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता पुन्हा पावसानं उघडीप घेतली आहे। त्यामुळे शेतातील कोवळी पिकं करपू लागली असून शेतकरी चिंतेत आहेत। पिकं वाचवण्यासाठी अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत आहेत। काही ठिकाणी बांधावरून मोटार सुरू करून दिवस रात्र पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून लवकर पाऊस न झाल्यास खरीप पिकांवर मोठं संकट ओढवण्याची भीती व्यक्त होती आहे। चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली। त्यानंतर तब्बल 6 दिवस झाले पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरी जो आहे तो अडचणीत सापडलेला आहे। खरीप हंगामातील जे मुख्य पीक आहे त्यापैकी कापूस, सोयाबीन आणि तूर याची लागवड जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी केली। मात्र गेल्या 5 तारखेपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांना कोवडी पिकं जगवण्यासाठी तुषार सिंचन किंवा सिंचनाचा उपयोग करावा लागत आहे आणि त्याच्यात मोठी अडचण शेतकऱ्याची होत आहे। एकंदरीत पावसाचा जो खंड पडलेला आहे त्याच्यामुळे आता कुठेतरी दमदार पावसाची अपेक्षा आता शेतकरी या ठिकाणी लावून आहे। जिल्ह्यामध्ये जे 4,63,000 हेक्टरवरती जी खरीपाची पेरणी होते त्यापैकी 2,53,000 हेक्टरवरती जे प्रमुख पीक आहे सोयाबीन, कापूस आणि तूर याची पेरणी झालेली आहे। गेल्या 6 दिवसापासून जे पाऊस आहे तो पाऊस एकंदरीत पूर्णपणे थांबलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की साधारणतः कडक ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये शेतकऱ्यांना ते पिके जे आहे ते जगवण्यासाठी मोठी अडचण जात आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। गेल्या काही दिवसापासून पावसाचा खंड आहे जिल्ह्यामध्ये। जे सोयाबीनचं पीक आहे, कपास आहे, हे जगवण्यासाठी काय काय उपाययोजना केली? हे जगवण्यासाठी आता सिंचनाचा उपयोग करावा लागतो, कारण पावसाने खूप दडी मारली आणि ह्या दडी मारल्यामुळे शेतकरी सगळे चिंतित आहे। आता दमदार पावसाची पुन्हा एकदा आवश्यकता आहे, परंतु पाऊस निसर्ग कोपल्यामुळं आता पाऊस पडत नाही असं शेतकऱ्यांना वाटायला लागलं। म्हणून आपापल्या मार्गानं कोवडी पिकं जगवण्यासाठी शेतकरी आपल्या सिंचनाचा वापर करून राहिले। एकंदरीत जर दमदार पाऊस जर झाला नाही तर ही पिके वाया जातील आणि शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे। म्हणून शेतकरी पुढील काही दिवसात दमदार पावसाची अपेक्षा करत आहे। राहुल आसुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर।